एक वेळचा प्रसंग आहे. आऊसाहेब आपल्या दालनामध्ये उभ्या होत्या आणि दालनामध्ये आऊसाहेब उभ्या असताना ज्यावेळेस शिवबाराजे त्या दालनात गेले आणि दालनात गेल्यानंतर आऊसाहेबाकडे बघितलं. आऊसाहेबांच्या चेहऱ्यावरती चिंता होती आणि आऊसाहेब एका खिडकीतून एका गोष्टीकडे एकटक बघत होत्या. शिवबाराजांनी आऊसाहेबांकडे बघितल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न शिवबाराजांच्या मनात आला की आऊसाहेब कसली चिंता करत असाव्या. म्हणून शिवबाराजांना आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब कसली चिंता करताय आऊसाहेब. त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगितलं, शिवबाराजे कोंढाणा घ्यायचं मनी आहे, कोंढाणा घ्यायचं म्हणते. कारण स्वराज्याला, या स्वराज्याचा सगळ्यात तुरा जर कुठला असेल तर कोंढाणा आहे. हा कोंढाणा शिवबाराजे तुम्हाला घ्यावं लागेल. हा कोंढाणा जोपर्यंत स्वराज्यात येणार नाही ना शिवबाराजे, तोपर्यंत पूर्णपणे स्वराज्य पूर्णत्वास जाणार नाही. मग या चिंता कसली करण्यासाठी आऊसाहेब, घेतो कोंढाणा तुमच्यासाठी, जातो आणि घेऊन येतो कोंढाणा, आशीर्वाद द्या आऊसाहेब. म्हणून शिवबाराजांनी ठरवलं की आता युद्धनीती आखायची आणि आपले सर्व जे काही मावळे असतील त्या मावळ्यांना एकत्र घेऊन आपण हा कोंढाणा सैर करायचा. सगळं नियोजन ठरलं, सगळ्या गोष्टी ठरल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर शिवबाराजे विचार करत होते की ही मोहीम मी स्वतः जायला हवी, ही मोहीम मी आता इतर कोणालाही देणार नाही. ह्या विचारानं छत्रपती शिवाजी महाराज विचार करत होते. आणि हा विचार सुरू असताच एक गोष्ट दुसरी अशी घडत होती की तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र यांच्या मुलाचं लग्न ठरलेलं होतं. आणि मग मुलाचं लग्न ठरलं म्हणून पहिली पत्रिका आपल्या मल्हारीच्या पायावरती ठेवायची म्हणून हा ताना आपल्या शिवबाराजांच्या दरबारामध्ये यायला निघाला होता. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज चिंता करत होते, ही मोहीम फते झाली पाहिजे, या मोहिमेसाठी लागल तेवढ्या बळ आम्ही एकवटू, पण ही कोंढाणा आमच्या आऊसाहेबांसाठी आम्ही स्वराज्यामध्ये दाखल करू म्हणून शिवबाराजे विचार करत होते. एकीकडे तानाजी आपल्या पोराचं आवतन घेऊन महाराजांकडे निघाला होता आणि याच वेळेस महाराज या ठिकाणी दरबारामध्ये बसलेले होते आणि त्याच वेळेस तानाजी मालुसरे त्या दरबारामध्ये आले. दरबारामध्ये आल्यानंतर राजे बसलेले होते. राजे बसलेले असल्या बरोबरच तानाजी मालुसऱ्यानं राजाला सांगितलं की राज, पोराचं लगीन करतो, यावं लागेल. अरे तान्या, तू पोराचं लग्न करतोय आणि आम्ही तुझ्या पोराच्या लग्नाला येणार नाही असं होईल का कधी? आम्ही येऊ असं म्हणताच राजे आणि ताना यांच्यामध्ये संवाद सुरू होता. या दोघांमध्ये संवाद चालू असताना आऊसाहेबांकडं तानाजीची नजर गेली. आऊसाहेब कशा आहात आपण? आऊसाहेबांनी सांगितलं, ठीक आहे रे बाळा. तानाजी मालुसरेने आऊसाहेबांना सांगितलं की आऊसाहेब पोराचं लगीन काढलं या. आऊसाहेब राजांसंग तुम्हीही यायचा. आऊसाहेबांसुद्धा मान डवलवली आणि आऊसाहेब म्हणले, हा ताना का नाही, येऊ आम्ही. हा सगळा प्रसंग चालू असताना पण ताना पोराचं लगीन काढलंय म्हणून आम्ही तुमचं औक्षण या ठिकाणी करणार आहोत. आऊसाहेबानं सुवासिनीला इशारत दिली. सुवासिनी ताट घेऊन आल्या आणि ताट घेऊन आल्यानंतर आऊसाहेबांनी ते ताट घेऊन तानाजी मालुसरेचं औक्षण केलं. औक्षण करता 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 तानाजी मालुसरेने सांगितलं, आऊसाहेब आम्ही काय ओवाळणी तुम्हाला द्यावी आऊसाहेब, सांगा ना आऊसाहेब. त्यावेळेस आऊसाहेबांनी सांगितलं की ताना, तुझ्याकडून कसली ववाळी राहिली, एकाकडून कुठली ववाळणी घेत असती आपली माय? नाही ना आऊसाहेब, आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. आऊसाहेब काहीतरी सांगतील तेवढ्यात राजाने तो विषय थांबवला आणि राजानं आऊसाहेबाला सांगितलं, आऊसाहेब, आणि आपल्या नजरेनं आऊसाहेबाला सांगितलं, मोहीम तान्याला सध्या तरी सांगू नका. काय नाही रे तान्या, मी ज्या वेळेस मागेल ना त्यावेळेस तुम्हाला दे. हो आऊसाहेब, निश्चित येऊन सांगा. गप्पा सुरू झाल्या. तानाजी मालुसरेंसोबत त्यांचा मुलगा रायबा, ज्याचं लग्न काढलं होतं, तो रायबा, शेलार मामा, हे सर्व आणि सूर्याजी सुद्धा त्याच ठिकाणी त्यांच्यासोबत होते. सर्व कुटुंब घेऊन महाराजांना अवदान देण्यासाठी आले होते. आणि हा सगळा विचार चालत असताना तानाजी मात्र महाराजांचं निरीक्षण करत होता. तानाजीला कळत होतं, तानाजी बघत होता. राजे बोलत तर होते, राजे सांगत तर होते, पण राजाच्या चेहऱ्यावरती काहीतरी बिंबवत होतं
हे तानाजीला स्पष्ट दिसत होतं. आणि हे स्पष्ट दिसत असताना तानाजीनं सगळं बोलणं राजांचं होऊ दिलं आणि राजांना तानाजीनं प्रश्न केला, राज एक विचारू? का नाही ताना, विचारणार. आपण का चिंतेत आहात राज? नाही रे ताना, चिंता कसली? राज मित्र, आम्हाला मित्र म्हणते ना तुमचं, मग असं मित्राशी खोटं बोलायचं नसतं राज. म्हणून शिवबा राजाने सांगितलं, काय नाही रे ताना, कोणाला घ्यायचं म्हणी आहे. कोणाला? अरे द्या की राज, मग जातो की, आणतो की, येतो घेऊन, आत्ता जातो आणि घेऊन येतो. नाही ताना, खरं तर ही मोहीम मी तुलाच देणार होतो, पण ही मोहीम मी आता तुला देणार नाही. का राज? अरे का म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतो? चुकलं राज. अरे तसं नाही, पण ही मोहीम मी तुला दिली असती, पण आता रायबाचं लग्न असल्यामुळं ही मोहीम मी तुला देणार नाही. नाही शिवबा राज, ही मोहीम मलाच द्या, ही मोहीम मीच घेऊन जाईल. अहो राज, तुम्ही जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यामुळेच तर आम्हाला आमच्या मुलांचे लग्न लावता येतात. आणि तुम्ही सांगतायत की स्वराज्य बाजूला ठेवा आणि अगोदर लग्नाकडे लक्ष द्या. हे होणार नाही राज. आधी लगीन कोणाण्याचं, मग माझ्या रायबाचं. मी तो विडा उचलल. मला सुचलो ते, आऊसाहेब सांगा ना हो राजाला. राजे सांगा आऊसाहेब, तुमचं तरी ऐकतील राज. राज कुठल्याच परिस्थितीत ऐकायला तयार नव्हते. आऊसाहेबांकडे ज्यावेळेस विषय गेला, आऊसाहेबांना सुद्धा सांगितलं, अरे ताना, अशा अनेक मोहिमी आहेत, त्या मोहिमेमध्ये तुम्ही जाऊ शकाल, पण सध्या तुमच्या पोराचं लग्न आहे, त्या लग्न तुम्ही या ठिकाणी करा. आऊसाहेब आपणच सांगा ना आऊसाहेब, आम्ही कुठपर्यंत पोराच्या लग्नामध्ये मिरवत बसायचं? नुसत्या कढई भात वरपायच्या एका कोपऱ्यात बसून आणि आमच्या राजानं लढायला जायचं? हे जमणार नाही आऊसाहेब. आधी लगीन कोणाण्याचं, मग माझ्या रायबाचं. असं बऱ्याच वेळ आऊसाहेब आणि छत्रपती शिवराज समजून सांगतायत, पण तानाजी मालुसरे ऐकायला तयार नाही. आणि ह्या प्रसंगामध्ये तानाजी मालुसरे सांगतायत, राज विडा द्या, विडा द्या राज, मी जातो कोणाण्यावरती चालून. अरे नाही रे, हे शक्य नाही. राजे शिवबा राजे तानाजी मालुसरेंना सांगत होते, अरे तान्या, ह्या वेळेची मोहीम तू जाऊ नको रे. ह्या वेळेची जी मोहीम आहे ती आपण इतर कोणाला तरी देऊ. अहो राज, आपल्याला आठवतं का, मी एक लढाई जिंकून आलो होतो, तेव्हा तुम्ही आम्हासने म्हटला होता की ताना काय हवं आहे तुला? त्यावेळेस आम्ही तुम्हाला काही मागितलं नव्हतं राज. पण आता राज, ती वेळ मला अशी वाटते, ते वकूत असं मला वाटतोय आलायत. राज, तुम्ही म्हणला होता तान्या, तुला जे लागेल तू ते माग, आम्ही तुला देऊ. राज, आम्हाला आता एकच द्या, आम्हाला कोंढाणा सर करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या राज, आम्हाला कोंढाणा सर करण्यासाठी परवानगी द्या. छत्रपती शिवाजी महाराजांकडे कुठलाच पर्याय तानाजी मालुसरेने ठेवला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, अरे तान्या जाऊ नको, बस बस राज, आता ऐकणार नाही आम्ही. तानाजी मालुसरेनं समोर यावं, तबकातला विडा उचलावा आणि जोरात हर हर महादेव म्हणून घोषणा द्यावी आणि मोहिमेची तयारी ती बसून सुरू झाली. राज, तबका तर विडा आम्ही उचलला, आता आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं, असं तानाजी मालुसरेंनी म्हणून टाकलं. आणि तानाजी मालुसरे युद्धासाठी तयारी, नियोजन आखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरेंसोबत कोण कोण जाणार याचा प्रश्न सुरू होता. तेवढ्यातच सूर्याजी म्हणले, मी जाणार दादांसोबत. तिकडंच पाठीमागून 80 वर्षाचे उभे असणारे शेलार बाबा म्हणाले, तान्यासोबत मी जाणार. आणि छोटासा रायबा तो सुद्धा म्हणत होता, राज सांगा ना बाला, मी बी जाणार. अहो रायबा, लग्न आहे तुमचं? लग्न आहे. तेवढ्यात तानाजीने रायबाला म्हटलं, अरे रायबा, तू आता घरी जायचं आणि घरी जाऊन पाहुण्याला सांगायचं, अजून काही काळ थांबा, लग्नाचा मुहूर्त अजून नाही. त्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घाला, पाहुण्यांना पुरणाच्या पोळ्या खाऊ घाला आणि काही वेळ थांबायला सांगा. आम्ही कोणाला सर करून येऊ, त्यावेळेस तुमचं लग्न धुमधडाक्यात लावून देऊ. राज सांगा ना हो बाला, म्या का जाऊ? काका सूर्याजी काका जातील ना सांगण्यासाठी. म्हणून रायबा हट्ट धरून बसले होते. पण रायबांना कसं तरी समजूत घालावी म्हणून राजाने सांगितलं, अहो रायबा, आपलं लग्न आहे. अहो राज, रायबांना म्हणावं, राज आमचे आबा ज्यावेळेस
तुम्ही दिलेली लढाई जिंकून येतात ना, आणि लढाई जिंकून गेल्यानंतर आमची आई नऊवारी साडी नेसून आमच्या आबाचं औक्षण करते, त्यावेळेस ना राजा आमचा आबा आमच्या आईकडे बघतो आणि आमची आई आमच्या आबाकडे बघती आणि एकमेकाकडे बघून हसता. मग औक्षण झाल्यानंतर तुम्ही दिलेलं, आमच्या आबासाहेबांना दिलेलं जे काही भेटवस्तू असेल, ती भेटवस्तू म्हणून आमचे आबा ते भेटवस्तू त्या ताटामध्ये टाकतात, ओवाळणी म्हणून त्या ताटामध्ये टाकतात. आम्हाला बी जायचं. आमचं जरी लग्न ठरलं असलं तरी आमची कारभारीणसुद्धा आता सध्या घरीच आहे. आणि मग आम्ही ज्यावेळेस घरी जाऊ त्यावेळेस आमच्याही कारभारीला आम्हाला ओवाळलं पाहिजे. आणि ज्यावेळेस ते आम्हाला ओवाळलं त्यावेळेस मी तिला काय भेटवस्तू देऊ, त्यावेळेस आम्ही त्यांना काय भेटवस्तू द्यायची. छत्रपती शिवराय हसले. ताना, आपण असे तर आपले पोरं तरी कसे असतील रे, आपले पोरं ही त्याच पद्धतीनं घडतील ना. म्हणून शिवबाराजांनी हसावं कसं बसं रायबांना समजवलं आणि रायबाला समजून सांगितलं आपण जाऊ नाही सध्या. तानाजी मालुसर यांनी ठरवलं की माझ्यासोबत सूर्याजी शेलार मामा आम्ही सर्व मिळून मोहीम फत्ते करूनच येऊ. राज जात असताना एक वचन हा ताना देतो तुम्हाला की राज जोपर्यंत कोणाला हाती येणार नाही ना तोपर्यंत हा तानाजी माघार हटणार नाही. अहो राज, तुमच्यासाठी आमच्या प्राणाच्या आहुती जरी दिल्या तर त्या कमी आहे. राजानं म्हणावं असं अशुभ नको रे बोलू ताना, असं अशुभ नको रे बोलू ताना. हे मी जे हिंदवी स्वराज्य निर्माण करतोय, या हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत राहायला हवं. आणि मी हे जे काही स्वराज्य निर्माण करतोय, मग माझ्या हक्काचेच लोक जर माझ्यापासून दूर जाणार असतील तर मी हे स्वराज्य कोणासाठी निर्माण करू रे ताना. म्हणून असं आपशब्द बोलायचे नाही ताना. राजा काळजी नसावी, गड जिंकूनच परत येईल. म्हणून तानाजी मालुसर यांनी नियोजन आखायला सुरुवात केली आणि दिवस निवडला फाल्गुन वद्य नवमी. 4 फेब्रुवारी 1670चा हा दिवस होता. सगळं नियोजन अगदी झालं होतं आणि सगळे कोंढाण्याच्या पायथ्याशी आता उभे होते. नियोजनामध्ये सगळ्या चर्चा सुरू होत्या. कोंढाणा घेण्याचं सगळं मनी होतं आणि तानाजी मालुसरे सूर्याजीला सांगत होते, ऐक सूर्याजी, ही समोर ही जी काय कडा दिसते ना, या कड्यानं आम्ही जाणार आणि या कड्यानं ज्यावेळेस आम्ही वर गडावरती जाऊ तर तुम्ही आमच्या मागे यायचं नाही, तुम्ही थेट कल्याणच्या दरवाजातून यायचं आणि कल्याणच्या दरवाजातून ज्यावेळेस तुम्ही कल्याणचा दरवाजा जिंकला त्याच वेळेस तिथं तुम्ही हल्ला बोलायचा. असं नियोजन पूर्णपणे आखलं होतं. आणि ती रात्र होती. फाल्गुन वद्य नवमीचा हा दिवस होता 4 फेब्रुवारी 1670चा. आणि या दिवशी तानाजी मालुसरे शेलार मामा त्या कडेच्या खाली होते. आता त्या कडेचं असं वैशिष्ट्य होतं की ती कडा ही उतारत्या तलवारीच्या याच्यासारखी होती. म्हणजे त्या कडावरती जायचं जरी म्हटलं तर तिथून कोणालाही त्या कडावरती वर चढून जाता येणार नाही. म्हणून तिथं उदयभानानं आपलं सैन्य थोडं सैल ठेवलेलं होतं आणि त्या संधीचा फायदा तानाजी मालुसर यांनी घेतलेला होता. हाच तो मार्ग जिथून आपण गडावरती चढू शकतो. आणि मग तानाजी मालुसर यांनी सैन्याला सगळं नियोजन समजून सांगितलं आणि सोबत असणारी आपल्या खांद्यावर बसलेली घोरपड, त्या घोरपडीला घेतलं आणि म्हटलं, ही कडा चढायची तर ही कडा चढण्यासाठी एकच आपल्या उपयोगी पडणार, ती म्हणजेच ही माझी यशवंती नावाची घोरपड. त्या यशवंतीला घेतलं आणि त्या गडावरती फेकलं. आता इथं 2 पर्याय निर्माण होतात. इतिहास आहे, इतिहासामध्ये कोणी असं म्हटले की घोरपड ही नव्हतीच, कोणी म्हटले की घोरपडे बंधू होते. आपल्याला त्याच्यावर युक्तिवाद करायचा नाही. मी जे इतिहासातून वाचले तेच मी तुम्हाला देण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणि अशा पद्धतीनं तानाजी मालुसरे ठरल्या पद्धतीने सगळं नियोजन आखलं होतं. आणि नियोजनानुसार घोरपडीला दोर बांधला आणि दोर बांधून ती घोरपड गडाच्या त्या कडेच्या दिशेनं वरती फेकली. घोरपडीचं वैशिष्ट्य आहे ती एका दगडाला जर चिटकली तर ते फेविकॉल सारखी चिटकून बसते, ती परत वापस येत नाही. म्हणून त्या यशवंतीला वरती जाण्यासाठी तानाजीनं वरती फेकलं आणि काय नवल ती घोरपड वर गेली आणि चिटकल्याबरोबर तानाजीनं ते दोरखंड ओढून बघितलं आणि दोरखंड ओढून बघितल्या बरोबर त्या घोरपडीला काय वाटलं काय जाणे, त्या घोरपडीनं तो दगड सोडून दिला. घोरपडीनं दगड सोडला, घोरपड खाली आली. आता खाली आल्यानंतर
शेलार मामाला ह्या गोष्टी कळल्या होत्या. शेलार मामानं तानाजीकडे बघावं आणि तानाजीला म्हणावं, आपशकून वाटतो रे तान्या, आपशकून वाटतो. कारण आपल्या मालकाचा जर मृत्यू असेल तर सगळ्यात पहिले जर कोणाला कळत असेल तर त्या मालकाचा जो प्राणी असतो त्या प्राण्याला तो सगळ्यात पहिले मृत्यू कळत असतो. हे शेलार मामाला कळलं होतं. पण तानाजी मालुसरेंना या गोष्टी कळत होत्या, पण डोळ्यासमोर होतं ते स्वराज्य आणि डोळ्यासमोर होता तो कोंढाणा, ज्याच्यासाठी माझ्या राजाला हा कोंढाणा मला जिंकून द्यायचा आहे. स्वामीनिष्ठता काय असते ना, हे शिवचरित्रातील प्रत्येक मावळ्याच्या चरित्रातून, शिवचरित्रातून आपल्याला समजायला भेटते. आज काय परिस्थिती आहे? आज ज्या व्यक्तीनं तुम्हाला संगोपन केलं, ज्या व्यक्तीनं तुम्हाला वाढवलं, ज्या व्यक्तीच्या नावावरती तुम्ही मोठे झाला, आज तुम्हाला जर ज्यावेळेस तुम्ही स्वतःचे पाय रोवायला जागा भेटली तर तुम्ही त्या व्यक्तीला विसरून जाता. आज राजकारणाची परिस्थिती काय? राजकारणात ज्या पक्षानं तुम्हाला मोठं केलं, ज्या पक्षानं तुम्हाला वाढवलं, ज्या पक्षानं उंचपर्यंत तुम्हाला घेऊन गेले, आज त्याच पक्षातल्या याच्यावर तुम्ही टीका करताय. कुठेही एकनिष्ठता. म्हणून शिवचरित्र का अभ्यासावं? शिवचरित्र या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही अगोदर समजून घेणं गरजेचं आहे, तर आम्हाला शिवचरित्र समजून घेता येऊ शकतं. शिवचरित्र एकनिष्ठतेसाठी आम्ही अभ्यासलं पाहिजे. काय शिकवलं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना? छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला दूरदृष्टी शिकवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नियोजन शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला कुठल्याही गोष्टीवर जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर त्याच्यामध्ये सातत्यपूर्व तुमची मेहनत असली पाहिजे, हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं. आज आम्ही ह्या कुठल्याही गोष्टीचा अवलंब करतोय किंवा कुठल्याही गोष्टी आम्ही अभ्यासतोय किंवा ह्या कुठल्याही गोष्टीचा आम्ही अनुभव घेतला आहे? नाही घेतलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे. ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील ना, एकच पर्याय, शिवचरित्र. कोणाने असंच नाही म्हटलं की जीवनाचा महामंत्र म्हणजे शिवचरित्र, ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं. तानाजी मालुसऱ्यांना त्या गोष्टी कळत होत्या, पण स्वराज्य डोळ्यासमोर होतं. स्वराज्य, महाराज या गोष्टी शांत बसू देत नव्हत्या. त्या यशवंतीला दम दिला तानानं आणि सांगितलं, हे यशवंती, सदा यश दिलं म्हणून तुझं नाव यशवंती ठेवलं. जर तू आज मला यश देणार नसेल तर मी तुझ्या खांडोळ्या करून जेवणाला वाढल. आपल्या मालकानं आपल्याला असं बोलावं, काय वाटलं काय जाणू त्या यशवंतीला. तानाजी मालुसरेनं पुन्हा यशवंतीला आपल्या खांद्यावरून उचललं आणि भिरकन त्या कडेच्या दिशेला भिरकावून लावलं आणि ती यशवंती मात्र आता ह्यावेळेस पक्क चिटकून या ठिकाणी बसली. आणि तानाजी मालुसरेंनी केलेल्या नियोजनानुसार, तानाजी मालुसरेंनी केलेल्या नियोजनाच्या पद्धतीनुसार एक एक मावळ्यानं वरती चढायचं होतं आणि वरती चढून तिथं खुंटी ठोकायचे होते आणि खुंटी ठोकून मग दुसऱ्या मावळ्याला ती दोरी ओढून दुसऱ्या मावळ्याला सांगायचं होतं की आपण वरती येऊ शकता. पण की राशी रात्र मावळा वरती जायचा, पण खालच्या मावळ्यांना तेवढी उसंत नसायची, तेवढी वाट बघवणं होत नव्हतं. जो मावळा जात नाही जात लगेच स्वराज्य डोळ्यासमोर दिसत होतं. कुठलाही वेळ न पाहता, कुठलाही प्रसंग न पाहता एका पाठोपाठ एक मावळे या ठिकाणी चढत होते आणि एका पाठोपाठ एक मावळे चढत असताना खुंट्या ठोकण्याचं काम करत होते. पण अंधार असल्यामुळं त्या ज्या काय खुंट्या ठोकणं सुरू होत्या त्या कड्याला चिरा गेलेली होती आणि त्या चिरेमध्येच या खुंट्या ठोकण्याचं काम सुरू होतं. एका पाठोपाठ केल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा 10-20 खुंट्या त्या एका जागेत ठोकल्यामुळं ती जी चिरा आहे ती रुंदावली आणि रुंदावल्यामुळं तो कडा धपकन खाली येऊन पडला आणि अनेक वरती जाणाऱ्या मावळ्यांना तो त्या कड्यासोबत त्या मावळ्यांना तो खाली घेऊन आला. तानाजी मालुसरेंना ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या होत्या. माघार घ्यायची नाही, हारायचे तर अजिबात नाही. चला रे पटपट वरती चढत राहा म्हणून दम देत होते. एक एक बावळा अगदी जीवाचं त्राण पूर्णपणाने लावून त्यावरती या ठिकाणी चढत होता, जीवाचं त्राण लावून त्यावरती चढत होता. आणि या सगळ्या गोष्टी एक एक मावळा वरती चढत असताना तानाजी मालुसरे वरती चढले आणि तानाजी मालुसरे वरती चढल्याबरोबर बघितलं की हा उदयभान जो त्याच्या वयाच्या कमी वर्षाच्या मुलीसोबत लग्न करून तिचं आयुष्य बर्बाद करणार होता, तो मदमस्त होता. त्याच्या लग्नाची तारीख त्या दिवशीच होती. म्हणून तर हा मुहूर्त तानाजी मालुसरेंनी निवडला होता की ह्यातूनही 2 गोष्टी होणार होत्या. एक तर कोणाना सुरक्षित राहणार होता आणि स्वराज्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्त्रीच्या पदराला जर कोणी हात घालत असेल त्या स्त्रीच्या पदराचं रक्षण आपल्याकडून केलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट त्या ठिकाणी घडत होती.
असा प्रसंग होता. एक एक मावळा वरती चढत होता. तानाजी मालुसरे वरती चढले. मदमस्त झालेले ते मोगल, मदमस्त झालेले त्या उदयभानाचं सैन्य अगदी आरामात सुस्त असं पडलेलं होतं. आणि आपले मावळे वरती गेले. त्यांनी मागचा विचार न करता तलवारी आपल्या काढल्या आणि सपसप वार करायला सुरुवात केली. रक्ताचे पाट वाहत होते आणि रक्ताचे पाट वाहत असताना एकाला कळलं की हुजूर मराठे आ गए, मराठे आ गए, मराठे आ गए म्हणून तो पळायला लागला. उदयभान तिकडे लग्नाच्या तयारीत होता. लग्नाची तयारी सोडली, मागचा विचार न केला, लगेच तो बाहेर या ठिकाणी लढण्यासाठी आला. पण लढण्याच्या अगोदर त्यांना आपल्याजवळ पाळलेला एक हत्ती, मदमस्त झालेला हत्ती हा तानाजी मालुसरेंच्या अंगावरती सोडून नेला. तानाजी मालुसरे त्या हत्तीसोबत लढत होते. घनघोर युद्ध होत होतं. हत्ती ही त्याच प्रतिसाद तानाजी मालुसरेवर देत होता आणि लढता 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 तानाजी मालुसरेंनी त्या हत्तीला मारून टाकलं. आत्तापर्यंत इतिहासामध्ये तुम्ही ऐकलं असेल की येसाजी कंकानं हत्तीला नमवलंय, पण इतिहासामध्ये ही बी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की तानाजी मालुसरेने सुद्धा हत्तीला या ठिकाणी पाडलं होतं. हा सगळा प्रकार ज्यावेळेस चालू होता त्याच वेळेस हत्ती पडल्याबरोबर उदयभानानं बघितलं आणि उदयभानानं मागचा विचार न करून डायरेक्ट तानाजी मालुसरेंवरती तो चालून आला. तानाजी मालुसरेवर तो चालून आल्यानंतर त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध व्हायला सुरुवात झाली. जणू काय दोन ग्रह एकमेकाला टकरतात काय असा भीषण क्षण त्या ठिकाणी तयार झाला. दोघांच्या तलवारी एकमेकांवरती वाजत होता. तलवारींचा खणखणाट होत होता. तलवारीतून गुल पडत होते, झूल पडत होते. तलवारीतून अग्नी प्रज्वलित होत होता. एवढ्या जोरात तलवारी एकमेकांच्या वरती लागत होत्या आणि हा तलवारी एकमेकावर लागत असताना काही वार तानाजी मालुसरे आपल्या ढालीवरती झेलत होते. ढालीवरती झेलता तो एक वार एवढा जोरात बसला की ढालीचे 2 तुकडे करून गेला. मग ढालीचे 2 तुकडे केले म्हणजे युद्ध संपलं का नाही. तानाजी मालुसरेंसमोर होतं स्वराज्य. हे स्वराज्य मला वाढवायचं आणि मी माझ्या राजाला दिलेला शब्द मला पाळायचा आहे. मागचा विचार न केला. कमरेला बांधलेला शेला सोडला आणि तोच आपल्या डाव्या हाताला बांधून उदयभानाचा प्रतिकार थांबवण्यासाठी जी ढाल म्हणून आपला डावा हातच या ठिकाणी तानाजीने वापरायला सुरुवात केला. त्याच पद्धतीनं तोच जोर होता, तोच प्रसंग होता, त्याच सगळ्या गोष्टी होत्या. तलवारी एकमेकावरती लागत होत्या. पण ज्यावेळेस तानाजी मालुसरे लढत होते त्यावेळेस लढता लढता उदयभानाची तलवार हुकायची आणि हातावरती लागायची. हातावर लागल्याबरोबर हातातून रक्त या ठिकाणी वाहत होतं. रक्त वाहत असताना तरीसुद्धा थांबले नाही. तानाजी मालुसरे प्रतिकार करत होते. उदयभानाच्या तलवारी आपल्या हातावरती थांबवत होते. उदयभान जोरात वार करत होता, पण तानाजी मालुसरे आपल्या हातावरती या सगळ्या गोष्टी थांबवत होते. असं या सगळ्या गोष्टी असा विचित्र प्रसंग या ठिकाणी सुरू असताना अनेक अशा पद्धतीनं काकडी आपण चिचवतो तशा पद्धतीनं काकडी चिचवल्यासारखा हाताची परिस्थिती त्या उदयभानानं वार करू या ठिकाणी केली होती. हातातून रक्त वाहत होता आणि रक्त वाहत असल्यामुळं रक्तक्षय झाला होता आणि रक्तक्षय झाल्यामुळं अंगातील त्राण आता या ठिकाणी कमजोर पडायला लागले होते. पण तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे होते. तरीसुद्धा ताना रक्तक्षय होत असताना मला उसंत नाही, माझं शरीर हे कोणाला जिंकूनच थांबल म्हणून त्या ठिकाणी त्याच पद्धतीने ते लढत होते. थांबायला उसंत नव्हती. अक्षरशः हातातून एवढं रक्त यायला लागलं होतं की तो हात आहे का हाताला बांधलेला एखादा रक्ताचा गोळा आहे काही समजायला तयार नव्हता. हातातून अनेक रक्त वाहत होतं आणि रक्त वाहत असताना तानाजी मालुसरे सूर्याजीची वाट बघत होते की सूर्याजीनं कल्याणचा दरवाजा जिंकला की तो लगेच आक्रमण करून येईल. आणि त्या ठिकाणी झालंही त्याच पद्धतीनं. सूर्याजीनं कल्याणचा दरवाजा जिंकला आणि कल्याणचा दरवाजा जिंकल्याबरोबरच सूर्याजी आपल्या सैन्यानिशी धावत आला आणि तेच बघण्यासाठी तानाजी मालुसरेंनी फक्त मान अशी ओळवली आणि मान ओळवली तेवढाच प्रसंग साधून या उदयभानानं तानाजी मालुसरेंवरती तलवार चालवली आणि त्याच ठिकाणी तलवार चालल्यामुळं आता मात्र रक्ताच्या चिरकंड्या व्हायला सुरुवात झाल्या होत्या. रक्तक्षय झाल्यामुळं तानाजी त्या ठिकाणी खाली पडले आणि खाली पडता बघितलं ते शेलार मामानं हे बघितलं आणि शेलार मामानं बघितल्यानंतर त्या उदयभानासमोर जाऊन हनुमानासारखी उडी मारून त्या उदयभानासमोर उभं राहिले. अरे गायबान्या माया पोरावर काय चालतो र, अगोदर तो माझ्याशी लढ, म्हाताऱ्या जाय. उदयभान शेलार मामाला सांगतो म्हाताऱ्या हो बाजूला, म्हाताऱ्या हो बाजूला. अरे म्हातारा कशाला म्हणतो रे, आणि भामट्या डोक्यावरती चंदनाचा टिळा लावतो आणि त्या औरंगजेबाची चाकरी करतो वय, अरे लाज वाटायला हवी तुला, असं म्हणून शेलार मामाने त्याला दामदटी त्या उदयभानाला दिली होती. शेलार मामाने उदयभानामध्ये युद्ध सुरू झालं. शेलार मामानं बळ एकवटलं आणि हनुमानासारखी उडी टाकली आणि उदयभानाच्या मस्तकावरती तलवार चालवली. मस्तक एका बाजूला आणि धड एका बाजूला जाऊन पडलं. उदयभान संपला.
पण त्याच वेळेस सैन्याला कळून चुकलं होतं की तानाजी आपले सुभेदार मात्र धारातीर्थी पडलेत असं कळता कळता सैन्य सैरावर पळायला लागलं. आणि हे पळणारं सैन्य सूर्याजीनं बघितलं. या सूर्याजीनं हे सैन्य बघितल्यानंतर पळत पळत सूर्याजी त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी घेऊन तिथले उतरणारे जे काही दोर होते सगळ्यात पहिले ते कापून टाकले. आणि त्या पळणाऱ्या मावळ्यांना आपल्या मावळ्यांना म्हणाला, अरे पळता कसले, तिकडं तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही पळून चालला. अरे असं होणार नाही. आणि ऐक ऐका, तुम्हाला जाण्याचे सगळे रस्ते आता बंद झालेत. तुम्ही ज्या दोरखंडानं वरती आलं होतं ना, ते दोर मी कधीचे कापून टाकले. एकतर आता इथून उड्या मारून मारा, नाही तर लढून मारा. सैन्यानं लढणं पसंत केलं आणि सैन्यसुद्धा त्याच ताकदीनं लढायला सुरुवात करायला लागलं आणि त्याच ताकदीने ते लढलं. आणि असं लढता लढता या सैन्यानं अक्षरशः उदयभाराचं सैन्य हे अक्षरशः कापून टाकलं. पण आता मात्र कोंढाणा जिंकला होता, पण कोणाला जिंकण्यासाठी आलेला सुभेदार मात्र या ठिकाणी धारातीर्थी पडला होता. सगळे मावळे युद्ध संपल्यानंतर शेलार मामानं आपल्या मुलाला तान्याला आपल्या मांडीवरती घेतलं आणि शेलार मामा ढाय मोकळून रडायला लागले. ए ताना, अरे असं पोरानं बापाचं श्राद्ध करायचं असतं, असं पोरानं अर्ध्यावरती सोडून जायचं नसतं रे. पोरानं बापाचं प्रेत आपल्या खांद्यावरती उचलायचं असतं. असं हे तान्या, तो असा जाऊ शकत नाही रे, असं सोडून जाऊ नको, म्हणून ढाय मोकळून रडत होते शेलार मामा. म्हणजे मुलाचा मृत्यू बघितल्यानंतर काय वेदना होतात ना, त्या वेदना एक बापच सांगू शकतो. एका बापाचं काळीजच त्या वेदना सांगू शकतात, जे आपल्याला कळून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते, शेलार मामा रडत होते. आणि त्याच वेळेस शेलार मामानं सांगितलं की सूर्याजी, माझ्या तान्यानं सांगितलं होतं का गड जिंकल्यानंतर गवताची गंजी पेटवा, म्हणजे राजांना कळल. अरे गवताची गंजी पेटू, म्हणून सूर्याजी पळत पळत जाऊन गवताची गंजी पेटवली. तिकडं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अजिबात उसंत मिळत नव्हती, अजिबात चैन पडत नव्हता. केव्हा गवताची गंजी पेटते आणि केव्हा मी त्या ठिकाणी जातो. 2 वेळेस प्रयत्न केले महाराजांनी येण्यासाठी, पण थांबवल्या गेलं. आणि ती गवताची गंजी पेटली आणि शिवबाराजे आऊसाहेबांना म्हणले, आऊसाहेब आता थांबणं होणार नाही, आता आम्हाला जावं लागलं. लगेच पालखी काढल्या गेली आणि ती पालखी लगेच कोंढाण्यावरती येऊन थांबली. कोंढाण्यावरती आले महाराज, पण आल्यानंतर तिथं सगळे सैन्य त्या ठिकाणी उपस्थित होतं, सैन्य उभं होतं. महाराज कोंढाण्यावरती आले आणि कोंढाण्यावरती आल्याबरोबर ते सैन्य अगदी स्मशान शांतता त्या ठिकाणी पसरलेली होती. महाराजांनी तिथल्या एका बावळ्याला विचारलं, अरे गड तर जिंकला ना? हो राजा. अरे पण गड तर जिंकला, तुमच्या चेहऱ्यावर कुठलाही आनंद वाटत नाही का? काय झालं? काय नाही राजा, असं म्हणत म्हणत आता मात्र महाराजांची चिंता वाढत होती. कुठे ताना, माझा तान्या कुठे, माझा तान्या कुठे, म्हणून महाराज या ठिकाणी धावत धावत समोर आले. आणि समोर आलं तर काय बघितलं, शेलार मामाच्या मांडीवरती तानाचं प्रेत होतं. आणि हे सगळं बघितल्याबरोबर शेलार मामा रडत होते. ए राजा, सांगणार आहे माझ्या तान्याला. आणि शेलार मामाचं रडणं सुरू होतं. आणि तेवढं छत्रपती शिवाजी महाराज त्या शेलार मामाच्या पाठीमागं येऊन उभे राहिले. शेलार मामाच्या खांद्यावरती हात ठेवला. महाराज आल्याचे शेलार मामाला कळाल्याबरोबर शेलार मामानं ढाय मोकून रडायला सुरुवात केलं. अरे राजा, मी सांगितलं होतं ना रे तान्याला, नको लढू त्या हत्तीसोबत. आणि तसा बी तो उदयभाना कुठं जाणार होता रे तान्या? अरे तो उदयभाना कुठं जाणार होता, तसंही आपण त्याला हरवलं असतं. कशाला घाई केली रे तान्या, कशाला घाई दिली? पोराचं लग्न घरी आहे, मी काय तोंड देऊ सोनबाईला? असं म्हणून रडत होते. असं म्हणून ते या ठिकाणी रडत होते. आणि असं रडत असताना, असं रडण्याचा प्रसंग ज्यावेळेस सुरू असताना, त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी शेलार मामाचे हात आपल्या हातामध्ये घेतले. मामा, जो मेलाय ना तो शिवाजी आहे, तानाजी तुमच्या समोर उभा आहे, असं म्हणून मामाला या ठिकाणी आधार दिला. रयतेसाठी जगणारा राजा आणि रयतेसाठी सर्वस्व अर्पण करणारा राजा जर कुठं बघायला भेटत असेल तर ते शिवचरित्रात बघायला भेटतं. इतका हा पावन असणारा राजा, इतका हा सक्षम असणारा राजा आमच्या वाटेला आला, याच्यासारखं आमचं भाग्य नाही. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिवचरित्रातून अभ्यासणं खूप गरजेचं. शिवचरित्र समजून घेत असताना या सगळ्या गोष्टी आम्ही अभ्यासल्या पाहिजे. आणि मग शिवरायांनी रायबाचं लग्न लावून दिलं, वरबाप म्हणून रायबाचं लग्न लावून दिलं. आणि पुढं भेटवस्तू
सांगा रायबा काय भेटवस्तू द्यावी आम्ही तुम्हाला. रायबानं काय म्हणावं की शिवबाराज आम्हाला तुमच्या सैन्यात दाखल करून घ्या. आणि सैन्यात दाखल करून घ्या. रायबाच्या आईकडं बघावं शिवरायांनी आणि आईनं सांगावं, सर राजा जर काही देऊ शकत असेल ना राजा, तर हे माझं पोरग तुझ्या स्वराज्यामध्ये सामील करून घे असं म्हणून विनंती करावी. त्याच वेळेस महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. तानाजीला आठवलं ही जे पराक्रम ही जी एकनिष्ठता आहे ही जर कुठाला बघायला भेटत असेल तर सगळ्यात मोठं माध्यम आहे शिवचरित्र. ह्या गोष्टी आम्ही शिवचरित्रातून समजणं गरजेच्या आहेत. या गोष्टी आम्ही शिवचरित्रातून समजल्या पाहिजे.